त्या मंदिरात जाऊन गणेशाला अर्पण करा. तो असा खपेल की काही चिंता करू नका. तो अंक स्वादून सुद्धा दिसणार नाही असा खपेल. आम्ही चौघांनी मिळून तो वार्षिक तयार झाल्याच्या नंतर सिद्धिविनायकला वाहिलं. त्याच्यानंतर तो वार्षिक दिसलं नाही. त्यामुळे अरे बापरे, हे जर कोणी वगैरे असेल त्याचा साक्षात अनुभव हा माझ्यासारखा आहे आणि म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी मी केला. कोल्हापूर हे अनेक क्षेत्रामध्ये एक महाराष्ट्राचं महत्त्वाचं ठिकाण आहे आणि नृत्य क्षेत्रामध्ये त्यांनी जायचं ठरवलं. त्यांनी माझ्या कानावर घातलं. मी त्यांना सहजच पाहिलं की शेवटी त्याच्या विस्ताराच्यासाठी इथं मर्यादा येतील का? की पुणे मुंबई अशा शहरांचा का विचार करत नाही की जिथे कदाचित वाचिकांची संख्या प्रचंड असायची शक्यता आहे. आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य मला अनेक वर्षांपासूनचं आहे. एखाद्या त्यांची भक्ती बसली किंवा त्याच्यापासून दूर जात नाही. कोल्हापूरमध्ये उदाहरणी आणि एका काळामध्ये सत्यवादी ही दोन वृत्तपत्र कोल्हापूरकरांच्या घराघरात अनेक वर्ष अनेक पिढ्या हे पाहण्याच्या संबंधीची संधी अनेकांना मिळाली. आणि म्हणून ही लोकांनी स्वीकारलेली प्रचंड मान्यता असलेली आणि पुण्यारी काळच्या कालचे सत्यवादी काळ यांच्या लिखाणाच्या संबंधीची आस्था असलेला एक वाचकांचा मोठा वर्ग आज या कोल्हापूर नगरीमध्ये परिसरामध्ये आहे. आणि ते अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेले वृत्तपत्र असताना तुम्ही काही नवीन करतो म्हणल्याच्या नंतर सहजासहजी या ठिकाणी त्याचा स्वीकार होईल का नाही याची माझी शंका आहे. आणि म्हणून हा प्रश्न मी त्यांना विचारला. पण अशी अपेक्षा करूया की त्यांनी अनेक वृत्तपत्रात काम केले. अनेक त्यांची लेखनं महाराष्ट्राच्या मराठी वाचकांनी वाचली आणि त्या लिखाणाचा दर्जा बघितल्याच्या नंतर आणि आता त्यांनी तिन्ही उपक्रम जे हातामध्ये घेतले ते बघितल्याच्या नंतर त्याच्यामध्ये यश येईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. आणि त्यासाठी मी त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला हे आत्ताच मानसिंगरावांनी सांगितलं की आमच्या शिवण तालुक्याचे एक जुनं वैशिष्ट्य होतं. त्यांनी 82च्या सत्याग्रहाचा उल्लेख केला. शिवण तालुका असा